रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी आणि गोपिकांचं हे पथक आहे। गोपिकांचं पथक आता थर लावतंय। साधारण किती थर लावते शकतायत आणि कशी सलामी दिली जाते आपण ते पाहूयात। 3 थर तर यशस्वीरित्या लावलेले आहेत, 4 आणि ही 5वा थर लावत या गोपिकांनी यशस्वीरित्या सलामी दिलेली आहे। ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातही दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी। आता सध्या 3 दृश्य ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानची म्हणजेच रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी, तिथे आता नुकतीच गोविंद पथकानं थर लावत सलामी दिलेली आहे। त्यानंतर बोरिवलीमधील दृश्य आपण पाहतोय, प्रकाश सुर्वे यांच्याकडून आयोजित केलेली ही दहीहंडी। आणि आता थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला अधिक आढावा देतील। प्रणाली, तुम्ही सध्या कुठे आहात, काय माहोल आहे? परिसरातल्या देवीपाडा या परिसरामध्ये आहे, जिथं प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं महायुतीची दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे। आपण ठिकठिकाणी बॅनर्सवर पाहतो आहोत की तीनही पक्ष जे आहेत, तीनही पक्षाचे नेते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, कारण ही आहे महायुतीची हंडी। प्रकाश सुर्वे यांनी देवीपाडा परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात या दहीहंडीचं आयोजन केलं जातं आणि मोठमोठाले सिने कलाकार जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि इथे येणाऱ्या लोकांचं मनोरंजन सुद्धा करतात। यावेळी सुद्धा वेगवेगळे नामांकित कलाकार या ठिकाणी येणार आहेत आणि इथे उपस्थित गोविंदांचं मनोरंजन करणार आहे। आजचा उत्सव जो आहे तो असा उत्सव आहे जिथे गोविंदा एकावर एक थर लावून एक आगळं वेगळं प्रात्यक्षिक सगळ्या नागरिकांना, उपस्थितांना दाखवून त्यांचं मन जिंकत असतात। तर या गोविंदांचं मन जिंकण्याचं काम हे कलाकार मंडळी सुद्धा करत असतात। वेगवेगळ्या गोविंदा पथकांच्या ठिकाणी कलाकार मंडळी वेगवेगळे सादरीकरण करून त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतात। आपण पाहतो आहोत की या ठिकाणी सुद्धा आता शेवटचे जी तयारी आहे ती केली जाते आहे। हंडीवर चढवण्यात आलेली आहे। आता थोड्या वेळातच या ठिकाणी या उत्सवाला सुरुवात होणार आहे। देवीपाडा परिसरातलं हे मैदान आणि या मैदानात सुरू होती आहे थोड्या वेळातच दहीहंडी। एक गोविंदा पथक या ठिकाणी आलेलं आपण पाहतो आहोत। खाली मॅट अंथरली जाती आहे आणि त्यानंतर हे गोविंदा पथक इथं सलामी देईल असं दिसून येत आहे। तुर्तास मॅट अंथरल्या जात आहेत, कारण या परिसरामध्ये कालपासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे चिखल झालेला होता। गोविंदांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून या ठिकाणी मॅट अंथरण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। काही गोविंदा सुद्धा या ठिकाणी ते काम करतायत, मदत करतायत आणि लवकरच त्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी सलामी दिली जाईल असं दिसून येत आहे। इथे सलामी दिल्यानंतर ही गोविंदा पथकं वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात आणि तसंच एक गोविंदा पथक हे या ठिकाणी आलेलं आहे। त्यांना थोडासा वेळ लागेल कदाचित, कारण आता मॅट अंथरली जाती आहे आणि त्यानंतर ते त्यांची सलामी या ठिकाणी देणार आहेत। तुर्तास आपण पाहतो आहोत की देवीपाडा परिसरातला प्रकाश सुर्वे आयोजित हा महायुतीचा गोविंदा जो आहे। धन्यवाद प्रणाली या संपूर्ण आढाव्यासाठी। तर ही 3 दृश्य आपण पाहतोय, रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेली ठाण्यातली संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी, त्यानंतर बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वे यांच्याकडून आयोजित केलेली ही दहीहंडी ती आता वर चढवली जाते आणि ठाण्यातलीच दृश्य शिवाजी पाटील यांनी स्वामी प्रतिष्ठानची आयोजित केलेली ही दहीहंडी। संकल्प प्रतिष्ठान इथे आता सेलिब्रिटींनी हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी खरं तर अनेक सेलिब्रिटी आजच्या दिवशी विविध मंडळांना किंवा विविध दहीहंड्यांना भेट देत असतात। तर ठाण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रवींद्र फाटक यांनी या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि विविध सेलिब्रिटी आता तिथे यायला सुरुवात झालेली आहे। तर बोरिवलीतली दृश्य देखील आपण पाहतोय, मागा ठाणे दहीकाला उत्सव, तिथे आता दहीहंडी वर चढवली जाते। विविध पथकं तिथे देखील येतील आणि त्यानंतर बक्षिसांची लयलूट करण्यासाठी अनेक पथकं ठिकठिकाणी अनेक दहीहंडींना भेट देतील। सध्या सलामी देण्याची सुरुवात झालेली आहे। विविध थर लावत विविध पथकं सलामी देत आहेत। त्यांना आपण पारितोषिक द्यावं। संकल्प प्रतिष्ठानतर्फे श्री रवींद्र फाटक आमिर जी या ना प्लीज। जयश्री फाटक स्वागत करीत आहे। राजा ग्रीनलँडचा हात वर करा, रेडी आहात ना? 2 मिनिटं थांबा। आता कोण आहे हंडी खाली? व्हाईट वाले कोण आहेत? सायबा गोविंदा पथक, मगाशी अनाउन्स केलेलं नाव आहे।
याच्या साईबाच्या नंतर राजा ही ग्रीन मोठी ही खरं तर दृश्य आपण पाहतोय ठाण्यातली रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेली संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी, त्यानंतर प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली मागाठाणे दहीकाला उत्सव बोरिवलीतली ही दृश्य आणि त्यानंतर स्वामी प्रतिष्ठान म्हणजेच शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेली ही दृश्य आहेत. ठाण्यातली ही दहीहंडी आहे. मोठी बक्षिसं खरं तर इथे आयोजित केली जातात. राजकीय पाठबळ या दहीहंडींना असतं आणि त्यामुळे मोठी बक्षिसं देखील या गोविंदा पथकांसाठी आयोजित केली जातात आणि विविध पथकं इथे येत सलामी देत असतात. विविध थर लावले जातात, सलामी दिली जाते आणि शेवटी दिवसाच्या शेवटी नेमकी ही दहीहंडी कोण फोडतं याकडे सगळ्या पथकांचं लक्ष लागलेलं असतं. कोण किती थर लावतं यावर देखील सगळ्या पथकांचं लक्ष असतं. गोविंदा पथकं असतील, गोपिका पथकं असतील, महिलांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतो. ढाकूमाकूमचा गजर संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतोय. मुंबई असो, ठाणे असो किंवा कानाकोपऱ्यात, राज्यातल्या कानाकोपऱ्यातली दृश्य तुम्ही फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात. सध्या ही 3 दृश्य आपण पाहतोय. ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानची दृश्य जिथे रवींद्र फाटक यांनी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे, तर प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी मागाठाणे दहीकाला उत्सव. बोरिवलीतली दृश्य तिथे आता दहीहंडी वर चढवली जाते. एक पथक तिथे पोहोचलेलं आहे. त्यानंतर हळूहळू अनेक पथकं तिथे पोहोचतील, विविध थर लावले जातील, सलामी दिली जाईल आणि त्यानंतर दिवसाच्या शेवटी कोण ही दहीहंडी फोडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. सध्या ही 4 दृश्य मुंबई आणि ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय. आज दहीहंडीचा उत्साह राज्यभर पाहायला मिळतोय. गोकुळाष्टमीचा सण आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मुंबईसह उपनगरात आज दहीहंडीची मोठ्या प्रमाणात खरं तर धूम पाहायला मिळते. ढाकूमाकूमचा गजर असेल किंवा मच गया शोर सारी नगरी, दहीहंडीची अनेक गाणी खरं तर आज सगळ्यांच्याच डोक्यात चालत असतील, मनात चालत असतील. का? कारण तसंच वातावरण आहे, तसाच उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळतोय. मुसळधार पाऊस सुरू होता रात्रीपासून मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. मात्र असं असतानाही जल्लोषात कुठेही कमी पडताना, जल्लोष कमी होताना पाहायला मिळत नाहीये. गोविंदा पथकं असतील किंवा गोपिका पथकांचा जल्लोष, तितक्याच जल्लोषानं हे सगळे या मैदानात उतरलेले आहेत किंवा दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि या संपूर्ण दिवसभरात विविध मंत्री असतील, नेते असतील, अनेक सेलिब्रिटी खरं तर या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी येत असतात. विविध कार्यक्रमांची रेलचेल आज दिवसभर पाहायला मिळते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा पालिकेच्या निवडणुका असतील, या निमित्तानं अनेक राजकीय पक्षांकडून या दहीहंडींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सगळ्या दहीहंडींना राजकीय पाठबळ देखील तितक्याच मोठ्या पद्धतीनं मिळत असतं आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात या दहीहंडीचं आयोजन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, इतकी बक्षिसं वाढलेली आहेत की त्याची लयलूट करण्यासाठी अनेक गोविंदा पथकं इथे येत असतात. विविध थर लावले जातात, सलामी दिली जाते आणि दिवसाच्या शेवटी ही दहीहंडी नेमकं कोण फोडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं.